नमस्कार. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या हरभरा शेतकऱ्यांबद्दल आणि त्यांच्या समोरच्या एका विचित्र समस्येबद्दल. समस्या अशी की भरघोस पीक आलंय पण तेच त्यांच्यासाठी संकट बनलंय. आता विचार करा, शेतकऱ्यांसाठी चांगलं पीक येण्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते, बरोबर? पण विचार करा, जर हेच चांगलं पीक त्यांच्यासाठी एक मोठं आर्थिक संकट बनलं तर? हाच तो पेच आहे आणि याचबद्दल आपण आज सविस्तर बोलणार आहोत. तर हीच परिस्थिती आज महाराष्ट्रातल्या हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. यावर्षी रब्बी हंगामात हरभऱ्याचं उत्पादन इतकं जबरदस्त झालंय, पण तरीही शेतकरी अडचणीत आहेत. चला जरा खोलवर जाऊन बघूया की हे नेमकं का आणि कसं घडतंय. ओके, तर सगळ्यात पहिला मुद्दा, चांगलं पीक आलं मग अडचण कसली? ह्याला सुबत्तेचा विरोधाभास म्हणतात. म्हणजे काय, तर जास्त उत्पादनच कमी पैशांचं कारण बनतं. विचित्र आहे ना? आणि या सगळ्या समस्येच्या मुळाशी आहे दोन वेगवेगळ्या किमतींचा खेळ. बघा, शेतकऱ्यांसमोर दोन ऑप्शन आहेत. एक तर माल खुल्या बाजारात विकायचा किंवा सरकारला, आणि त्यांची पसंती अगदी स्पष्ट आहे. तर हा सगळा घोळ आहे भावातल्या फरकाचा. आता बघा, खुल्या बाजारात हरभऱ्याला भाव काय मिळतोय, तर साधारणपणे 5,510 रुपये प्रति क्विंटल. आणि सरकारचा हमी भाव किती आहे? 5,875 रुपये प्रति क्विंटल. आता साहजिकच आहे, जिथे जास्त पैसे मिळतील तिथे शेतकरी आपला माल विकणार. त्यामुळे सगळ्यांचा ओढा सरकारकडे विकण्याकडे आहे. पण इथेच खरी मेख आहे. सरकार जास्त भाव तर देते, पण ते शेतकऱ्यांकडून वाटेल तेवढा हरभरा विकत घेत नाहीये. आणि इथेच एका सरकारी नियमामुळे सगळा खेळ बिघडलाय. आणि तो नियम म्हणजे हा आकडा 6.14 क्विंटल. सरकारने काय ठरवलंय की ते एका एकरातून फक्त आणि फक्त 6 क्विंटल 14 किलो हरभरा हमी भावाने खरेदी करणार. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की याच्यावर जेवढं काही पीक येईल ते शेतकरी सरकारला विकूच शकत नाहीत. मग या खरेदी मर्यादेचा शेतकऱ्याच्या खिशावर नेमका काय परिणाम होतो, हे समजून घेण्यासाठी चला प्रत्यक्ष उत्पादन आणि सरकारी खरेदी यांची तुलना करून बघूया. म्हणजे चित्र एकदम स्पष्ट होईल. हे बघा, एका बाजूला आहे सरकारची फक्त 6.14 क्विंटलची खरेदी मर्यादा आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचं सरासरी उत्पादन आहे 10 ते 12 क्विंटल प्रति एकर, म्हणजे जवळजवळ दुप्पट. यामुळे होतं काय की शेतकऱ्यांकडे प्रचंड प्रमाणात हरभरा तसाच पडून राहतो, जो ते चांगल्या भावात विकू शकत नाहीत. आणि मग या उरलेल्या हरभऱ्याचं काय करायचं? तो त्यांना नाईलाजाने खुल्या बाजारात विकावा लागतो, कमी भावाने, म्हणजे 5,510 रुपयांनी. आणि गंमत म्हणजे अनेक शेतकऱ्यांसाठी हा भाव इतका कमी आहे की त्यात लागवडीचा खर्च सुद्धा निघत नाही. विचार करा, भरघोस पीक घेऊन सुद्धा शेतकरी तोट्यात जातोय. आता साहजिकच या परिस्थितीमुळे शेतकरी आणि त्यांचे प्रतिनिधी गप्प बसणार नाहीत. ते आता बदलाची मागणी करत आहेत आणि या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारवर दबाव टाकत आहेत. आणि ही मागणी फक्त रस्त्यावर नाहीये, तर विधानसभेतही पोहोचली आहे. आमदार रणधीर सावरकर यांनी हा मुद्दा उचलून धरलाय. त्यांचं म्हणणं आहे की ही जी खरेदीची मर्यादा आहे ती हेक्टरी किमान 25 क्विंटल पर्यंत तरी वाढवली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना जास्त माल चांगल्या भावात विकता येईल. फक्त मर्यादा वाढवून भागणार नाहीये, आणखीही काही उपाय सुचवले जात आहेत. एकतर ही खरेदीची मर्यादा वाढवा. दुसरा म्हणजे जास्त खरेदी केंद्र उघडा, म्हणजे शेतकऱ्यांची धावपळ वाचेल. आणि तिसरं, ही खरेदीची प्रक्रिया जरा फास्ट करा, म्हणजे शेतकऱ्यांच्या हातात वेळेवर पैसा येईल. म्हणजे या सगळ्या चर्चेचं सार काय? तर फक्त निसर्गाने साथ देऊन भरघोस पीक येणं महत्वाचं नाही. जर सिस्टीम म्हणजे सरकारी धोरणं आणि बाजार शेतकऱ्यांना त्या पिकाचा योग्य फायदा घेऊ देत नसेल, तर आलेलं पीक हे वरदान नाही, तर एक प्रकारचा शापच ठरतो. आणि हे सगळं आपल्याला एका मूलभूत प्रश्नाकडे घेऊन येतं की आपली धोरणं अशी कशी असू शकतात जी प्रत्येक चांगल्या पिकाला फक्त उत्पादनात नाही, तर शेतकऱ्यांसाठी एका खात्रीशीर उत्पन्नात बदलू शकतील. यावर विचार व्हायला हवा.